विद्यार्थी मित्रो, इयत्ता 6वी मधील 10वं प्रकरण इक्वेशन्स म्हणजे समीकरणे या प्रकरणाचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। या व्हिडिओमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण समीकरण तयार कशी करायची किंवा समीकरण कसं तयार होतं, इक्वेशन्स कसं तयार होतं हे बघणार आहोत। त्यासाठी काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स इथे मी लिहिलेले आहेत, काही गणिती क्रिया इथे लिहिलेल्या आहेत, त्यांची उत्तर आपण पहिल्यांदा शोधून बघूया। सो फर्स्ट वन इज 15 डिवायडेड बाय 5, 15 भागिले 5। 15 जर 5 ने भागलं तर उत्तर येतं 3। सेकंड वन 7 मायनस 4, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी आहे ही, 7 वजा 4, 7 मधून 4 वजा केले तर उत्तर येते 3। आणि इकडे एक बेरजेचं उदाहरण घेतलंय, 2 अधिक 4, 2 प्लस 4 इज इक्वल टू 6। आता या ठिकाणी आपण बघितलं की 3 क्रिया आहेत, पण त्या 3 क्रियांमध्ये पहिल्याच्या भागाकार क्रिया आहे डिव्हिजन, त्याचं उत्तर येते 3। आणि इकडे दुसरी जी वजाबाकीची क्रिया आहे त्याचंही उत्तर 3 येते। म्हणजे या दोन क्रिया जर आपण अशा मांडल्या, 15 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 7 मायनस 4, तर हे जे काय तयार होईल ते समीकरण असेल। आता हे समीकरण का असेल? कारण 15 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 3 and 7 minus 4 is also equal to 3। म्हणजे या दोन्ही डाव्या बाजूकडची आणि उजव्या बाजूकडच्या जर क्रिया केल्या तर या दोन्ही क्रियांचं उत्तर येते समान येते, 3 आणि 3। आणि त्यामुळं इथे मधून म्हणून त्याला मध्ये इज इक्वल टू साइन टाकलेलं आहे। सो इट इज कॉल्ड अन इक्वॅलिटी ॲज वेल ॲज दॅट एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज कॉल्ड अन इक्वेशन। म्हणजेच याला समानता असं म्हणतात आणि या समानतेलाच आपण समीकरण असं म्हणतोय। पण या दोन क्रिया जर आपण घेतल्या, 7 मायनस 4 इज इक्वल टू 2 प्लस 4 म्हणजे 7 वजा 4 आणि 2 अधिक 4, ह्या जर क्रिया बघितल्या तर 7 वजा 4चं उत्तर 3 येतं आणि 2 अधिक 4चं उत्तर येते 6। म्हणजे ही इक्वॅलिटी होऊ शकत नाही, ही समानता नाही किंवा हे इक्वेशन नाही असं देखील म्हणू शकतो आपण। मग अशा प्रकारे या इज इक्वल टू साइनची लेफ्ट हँड साइड म्हणजे डावी बाजू आणि राईट हँड साइड म्हणजे उजवी बाजू, या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला कोणत्याही क्रिया असू देत पण त्यांच्यापासून मिळणारी जी उत्तरं समान असतील तर त्या दोन क्रियांच्या मध्ये इज इक्वल टू साइन टाकलंय आणि म्हणूनच त्याला इक्वेशन असं आपण म्हणू शकतो। आता हे इक्वेशन अजून आपल्याला प्रॅक्टिस सेट 26 मध्ये काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया बघायच्या आहेत, त्याच्यावरची उत्तर आपण शोधायची आहेत आणि मग त्याच्यावरून आपण इक्वेशन्स तयार करायचे आहेत। या दोन क्रिया एकत्र मांडल्या तरी होऊ शकतात। आता उदाहरणार्थ अजून एक आपण घेऊया, 12 प्लस 2। आता 12 प्लस 2 याचं उत्तर किती येणार आहे? 14। मग 14 म्हणजे 14 उत्तर येण्यासाठी अजून इथं कोणती क्रिया मानली की 14 उत्तर येईल? तर 7 गुणिले 2, 7 दुणे 14 म्हणजे 12 अधिक 2 म्हणजे 14 येत आहेत आणि 7 गुणिले 2 बरोबर देखील 14 येत आहेत। डाव्या बाजूचं उत्तर 14 येते, उजव्या बाजूचं उत्तर देखील 14 येते आणि म्हणून ही देखील एक काय आहे? हे देखील एक इक्वेशन आहे, हे देखील एक समीकरण आहे। म्हणजे दोन्ही बाजूला कोणत्याही क्रिया असू देत पण त्यांचं येणारं उत्तर हे समान असलं पाहिजे तरच त्याला आपण इक्वेशन असं म्हणतोय। प्रॅक्टिस सेट 26 मध्ये अशी काही उदाहरणं आहेत। आता या काही ठिकाणी समीकरणामध्ये अक्षरांचा वापर केला जातो, तर त्या ठिकाणी अक्षरांचा वापर करून समीकरण मांडलं जातं आणि त्या अक्षराची किंमत काढावी लागते। तर समीकरण सोडवणे म्हणजे काय? तर समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणाच्या चलाची किंमत काढणे, म्हणजेच त्याची उकल शोधणे होय। म्हणजे काही ठिकाणी ज्यावेळी अक्षरांचा वापर केला जातो तर त्यालाच इंग्लिशमध्ये व्हेरिएबल असं म्हटलं जातं। ज्या ठिकाणी अक्षराचा वापर असतो त्याला व्हेरिएबल असं म्हटलं जातं। टू सॉल्व अन इक्वेशन इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इज द इक्वेशन ऑर टू फाइंड द सोल्युशन टू द इक्वेशन। म्हणजे काही ठिकाणी समीकरणामध्ये अक्षरांचा वापर केला जातो आणि त्याची किंमत काढायची असते, म्हणजेच त्याची व्हॅल्यू आपण शोधून काढायची असते। त्या प्रकारचं आपण एक इक्वेशन बघूया, x प्लस 5 इज इक्वल टू 9। आता या ठिकाणी काय केलंय? इज इक्वल टू साइन आहे, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड, डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्ही बाजूच्या किमती समान असल्या पाहिजेत। मग या समान असलेल्या किमतीमध्ये इथे x आहे, ज्याची किंमत आपल्याला
माहीत नाहीये ती किंमत शोधून काढायची आहे. मग काय करावं लागेल तर त्या x बरोबर जे अंक आलेत ते अंक आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. म्हणजेच काय करायचे ते कट करून टाकायचे. मग ते कसे करायचे तर नेमकी त्याच्या विरुद्ध क्रिया वापरायची. आता इथं x+4 आहे, x+5 आहे, म्हणजे याच्यामध्ये x मध्ये 5 मिळवलेत तर त्यामधून 5 वजा करावे लागतील, म्हणजे x शिल्लक राहील. आणि या ठिकाणी 5 वजा केले की या ठिकाणी पण 5 वजा करायचे. म्हणजेच काय होईल सेकंड स्टेप x+5 - 5 इज इक्वल टू 9 - 5. काय केलं आपण दोन्ही बाजूतून 5 वजा केले, सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम बोथ साइड्स. आता +5 आणि -5 एखाद्या संख्येमध्ये 5 मिळवले काय आणि त्यातून 5 वजा केले की तीच संख्या शिल्लक राहते. म्हणजे या दोन्ही संख्या कॅन्सल होतील. डाव्या बाजूला शिल्लक राहील x आणि 9 मधून 5 गेल्यावर उरतात 4. म्हणजे x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 4. अशा प्रकारे आपण x ची व्हॅल्यू शोधून काढली. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं वापरून आपण वेगवेगळ्या किमती काढू शकतो. आता अजून एक आपण उदाहरण बघूया. 4x इज इक्वल टू 52. तर 4x म्हणजेच काय आहे, 4 इंटू x, 4 गुणिले x आहे. म्हणजे इथं कोणती क्रिया वापरावी लागेल, भागाकाराची. सो 4 इंटू x डिवायडेड बाय 4. आणि 52 ला देखील 4 ने भागायचं. म्हणजे दोन्ही बाजूला काय केलं, इथं 4 ने भागले. इथे x ला 4 गुणिले होते म्हणून त्याच्या उलट क्रिया केली, 4 ने भागले. आता 4 आणि 4 हे भागले एकमेकाला तर कॅन्सल होतात, शिल्लक राहतील x. आणि 52 ला जर 4 ने भागलं तर 13 चोक 52, म्हणजे 13चा भाग जातो. या ठिकाणी x ची किंमत आली 13. x इज इक्वल टू 13. अशा प्रकारे आपण समीकरणाची उकल देखील काढू शकतो. समीकरणामध्ये जर अक्षरांचा वापर केला असेल तर त्या अक्षरांची किंमत देखील आपल्याला अशा प्रकारे काढता येते. ते गुणाकार होता म्हणून भागाकार ही क्रिया वापरली, इकडे बेरीज होती म्हणून वजाबाकी ही क्रिया वापरली. अशा प्रकारे उलट क्रिया वापरून आपण अशा प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. प्रॅक्टिस सेट 27 मधला क्वेश्चन नंबर 2 हा देखील क्वेश्चन नंबर 4 हा देखील आपण या प्रकारे सोडवू शकतो. धन्यवाद.